मैत्रिणींनो, सकाळी सकाळी डोळे उघडले की आधी तुमच्या डोक्यात कोण येतं सांगा बरं? कामाची यादी की स्वतः? नाश्ता, डब्बा, साफसफाई, मुलं, घर, दिवसभर सगळ्यांसाठी धावत असताना. पण तुम्ही स्वतःला कधी विचारलात का, मी माझ्यासाठी कधी जगणार? असं तर व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज व्हिडिओमध्ये मी काय शेअर करणार आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या गृहिणीसाठी आहे जिला वाटतं की माझ्यासाठी वेळच नाही. पण खरं सांगायचं तर खरंच आपल्याकडे वेळ नसतो का, की तो आपण काढत नाही? चला तर मग मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक गृहिणी होती, ती दिवसभर सगळ्यांसाठी धावत असायची. सगळं परफेक्ट, घर नीट, सगळ्यांना वेळ. पण एक दिवस ती खूप थकली आणि स्वतःलाच विचारलं, मी खरंच खुश आहे का? उत्तर होतं नाही. तर मैत्रिणींनो, ही गोष्ट फक्त तिची नाही, आपल्यापैकी खूप जणींची आहे. हो ना, पहिले माझंही आयुष्य कदाचित असंच असेल, पण गेल्या 2-3 वर्षात मी स्वतःला मात्र खूप चेंज केले आहे. म्हणजेच रोजच्या बिझी आयुष्यातून जर स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर करायचं तरी काय? यासाठी काहीतरी उपाय तर आपल्याला करावेच लागेल ना. तर त्यासाठी आपल्याला काही सवयी लावाव्या लागतात. काही मील प्लॅनिंग करू शकता तुम्ही, वीकली रुटीन फॉलो करू शकता. या जर काही सवयी तुम्ही जर लावल्या ना, खरंच स्वतःसाठी दिवसातला अर्धा तास नाही तर 2 ते 3 तास आपण काढू शकतो. अगदी सकाळी देखील आपल्याकडे भरपूर वेळ असतो, दुपारी देखील आपल्याकडे वेळ असतो आणि घरात ते रात्री झोपल्यानंतर देखील आपण अर्धा तास स्वतःसाठी काढू शकतो. पण आपण आपला वेळ कुठे घालवतो हे प्रत्येकालाच माहिती आहे. फोन, नाहीतर मग झोप. पहिला उपाय मला तरी वाटते की प्रत्येक लेडीजने करायला हवा. कारण आपल्या प्रत्येक गृहिणीला ना परफेक्ट होण्याचा हट्ट असतो. तर हा हट्ट आपल्याला सोडायचा आहे. बरेचदा आपण काय करतो की स्वतःवर खूप प्रेशर घेतो, सगळं काम परफेक्टच झालं पाहिजे. तर असंच काहीतरी माझ्यासोबत होतं. एक उदाहरण देते. बरेचदा असं होतं ना की भाजी परफेक्टच झाली पाहिजे. एखाद्या वेळेस सिम्पल मील प्लॅनिंग आपण करू शकतो. रोजच पोळी पाहिजे असं जर आपण हट्टहास केला तर जमेल काय? आता जर आपण घरातल्या प्रत्येकाचा विचार करत बसलो तर स्वतःसाठी वेळच काढू शकणार नाही. रोजचं परफेक्ट मील प्लॅनिंग झालंच पाहिजे. रोज सकाळी वरण भात भाजी पोळी, सकाळचा नाश्ता, रात्री देखील भरपूर वरण भात भाजी पोळी असं जर मी बनवत बसेल तर मला खरंच स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. दिवसभर स्वयंपाक आणि भांडी करण्यातच वेळ जाणार. आणि हे मी नोटीस केलं आहे आणि हा चेंज मात्र मी माझ्या आयुष्यात केला आणि तेव्हाच मला स्वतःसाठी वेळ मिळते. असाही एक दिवस असतो की ज्या दिवशी पूर्ण परफेक्ट केलं जातं आणि आयुष्यातला एक दिवस असाही असतो ज्यावेळेस अगदी सिम्पलही बनवलं जातं. दुसरा उपाय, स्वतःसाठी एक फिक्स मी टाईम शेड्यूल करा. हा टाईम आपल्या डोक्यात फिक्स असायला हवा. असं नाही की मी सकाळी काढणार, मी दुपारी काढणार, नाहीतर मी संध्याकाळी काढणार. असं जर तुम्ही केलं तर उद्या करू या चक्करमध्ये तुम्ही स्वतःसाठी टाईमच काढणार नाही. त्यासाठी दिवसातला एक फिक्स टाईम डिसाईड करणे खूप गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं एक रुटीन सेट करा आणि मग स्वतःला वेळ मिळतोच. जसं मी माझं एक रुटीन सेट केलं आहे, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते. सकाळची 10:30 ते 11पर्यंतची माझी कामे संपलीच पाहिजे. त्यानंतरचा 1:30 ते 2 वाजेपर्यंतचा निया येतपर्यंतचा टाईम माझा असतो. त्यावेळेस मी यूट्यूबची एडिटिंग करते. 3 वाजता माझा व्हिडिओ बरोबर अपलोड होतो. काही सगळी कामे झालेली असतात. 2 ते 3 तास मोबाईलवर एडिटिंग केल्यामुळे फोन पाहायची तर अजिबात इच्छा राहत नाही. अशा वेळेस मी थोडा वेळ वाटेल तर अर्धा तास आराम करते. नाहीतर मी दुपारी झोपण्याची सवय मात्र खूप कमी केलेली आहे. मी सहसा दुपारी झोपत नाही. हिवाळ्यात तर मी अजिबात झोपत नव्हते. एखादा दिवस निघतो की झोप येते. मग अशा वेळेस अर्धा तास आराम करायचा. नाहीतर मी बुक वाचायची सवय लावलेली आहे. एक ऑटोमिक हॅबिट म्हणून तुम्ही बुक जर रीड केली नसेल तर नक्की करा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरंच चांगले चेंजेस करायचे असेल ना, तर ही सवय तुम्ही लावू शकता. त्याचप्रमाणे बरेच दिवसापासून मला हिमोग्लोबिनची कमी आहे. आता प्रत्येकाला असं माहिती आहे की हिमोग्लोबिनची लेवल वाढवायची असेल तर आपण घरगुती उपाय बरेच करू शकतो. जसं बीटरूटचं ज्यूस पिऊ शकतो किंवा त्यापासून कुठलीही भाजी किंवा रायता बनवून खाऊ शकतो. या व्यतिरिक्त डाळिंबाचा ज्यूस पिल्याने देखील हिमोग्लोबिन वाढतं. कुठलीही वस्तू करायची किंवा कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर ती कन्सिस्टंटली काही दिवस करावी लागते, त्यानंतरच त्याचे रिझल्ट मिळतात. तर माझ्या बाबतीत काय व्हायचं की मी 2 ते 3 दिवस बीटरूटचा ज्यूस बनवून तर सकाळी पाहिजे, पण सकाळी खूप घाई असते, टिफिनची घाई असते, नवरोबान जायची घाई असते.
9:10 कसे वाजून जातात कळते नाही. मग अशा वेळेस तो ज्यूस बनवायचा खूप कंटाळा येतो. माझ्या बाबतीत तर मी खूपदा नोटीस केलं आहे की सकाळी तर मला बनवणे पॉसिबल होत नाही. नवरोबा गेल्यानंतर मी 2 ते 3 दिवस मात्र रेग्युलर ज्यूस पिते. मात्र चौथ्या दिवशी जशीच्या तशीच होते आणि मला वाटतं माझ्याच बाबतीत नाही, बरेच गृहिणींच्या बाबतीत हे असं होतं. त्यामुळे मला यावर काहीतरी सोल्युशन तर शोधायचंच होतं. त्यामुळे यावेळेस मी काय केलं की बीटरूट गाजरचा ऑलरेडी ज्यूस बनवून घेतला पाणी न घालता आणि फक्त आता मी आज झाडझूड केली होती. झाडझूड केल्यानंतर मला ना थकल्यासारखं वाटत होतं. तेव्हाच फ्रीझरमधून मी आईस काढून ठेवले, पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि मस्त असं झाडझूड केली आणि आरामात ज्यूस देखील मी एन्जॉय केलेला आहे. आता तसं नाही जमत तर असं काहीतरी सोल्युशन तर आपल्याला काढावंच लागेल ना. त्यासारखंच आपल्या वेळेचं आहे. रोज आपल्याला 24 घंटे असतात आणि त्यातून जर आपण स्वतःसाठी 1 तासही काढू शकत नसेल तर मग त्या जगण्याला अर्थ काय? स्त्रींनो, कुणालाही वेळ हा मिळत नसतोच, तो काढावा लागतो. ही गोष्ट आपल्या डोक्यात ठेवा आणि रोजचा 1 तास तरी स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न करा. तिसरा उपाय, स्वतःसाठी रोजच्या बिझी आयुष्यातून वेळ काढायचा असेल तर मील प्लॅनिंग खूप गरजेचे आहे. तर त्यासाठीच मी इडलीचं बॅटर फर्मंट केलेलं होतं. तर हा व्हिडिओ कालचा आणि त्याचबरोबर आजचा आहे बरं का. आज मला 3-3:30ला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. जेवढं काही तुम्ही झाडझूड बघितली, बेड अरेंज करणं बघितलं, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या रेसिपीज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत दाखवणार आहे त्या आजच्या आहे आणि त्याची जी प्रिपरेशन होती ती मी कालच्या दिवशी करून ठेवली होती. त्यामुळे हे सगळं करणं मला पॉसिबल झालं. तरी देखील मी हे सगळं काम 11-10:30 पर्यंत आटोपण्याचा प्रयत्न केला, पण एवढं सगळं मला पॉसिबल झालं नाही कारण आज माझी मेडही आली नव्हती. त्यामुळे झाडूपोछा देखील करावा लागला. त्यामुळे मला हे सगळं करतपर्यंत 11:30 वाजलेले आहे. त्याचबरोबर नियाची फरमाईश आली की मम्मा मला इडली खायची आहे. त्यामुळे तिला इडली बनवली. आमच्यासाठी नाश्त्याला पोहे बनवले आणि दुपारचा माझा प्लॅन आहे मस्त असा डोसा बनवायचा. तर बघा, आता उन्हाळा असल्यामुळे बॅटर खूप चांगल्या प्रकारे फर्मंट होतो. अगदी रात्रीच मी बॅटर भिजवत घातलं होतं आणि सकाळी एकदम असं मस्त फुललेलं आहे. पण आज कामाचा लोड खूप होता. इडली, डोसा वगैरे सकाळी बनवायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागतो. कारण इडली बनवायची म्हटलं तरी सांबार, चटणी सगळं बनवावं लागतं. या व्यतिरिक्त डोसाही बनवायचा म्हटलं आणि प्रत्येकाला द्यायचं म्हटलं की खूप वेळ जातो. त्यामुळे सिंपल असा नाश्त्याला मी पोहाच बनवला होता. तर मागच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे मातीचं भांडं शेअर केलं होतं आणि तेव्हा मी दहीही लावून दाखवलं होतं. तेव्हा मात्र माझ्या एका चुकीमुळे दही व्यवस्थित विरजलंच नव्हतं. पण यावेळेस मात्र मी खूप काळजी घेतली. यावेळेस मी म्हशीचं दूध घेतलं, त्याचबरोबर घरचं दही घेतलं होतं विरजण लावायसाठी आणि त्यामुळे खूप कमी वेळातच रात्री मी दही विरजायला ठेवलं होतं आणि अगदी सकाळी मस्त असं अगदी मिठाईसारखं दही लागलेलं होतं आणि त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर मैत्रिणींनो, आपण अशी थोडीफार जरी रोजची मील प्लॅनिंग केली किंवा आपलं किचनचं रुटीन सेट करून ठेवलं, घर ऑर्गनाईज ठेवलं, किचन ऑर्गनाईज ठेवलं, तर या गोष्टींमुळे ना आपला रोजचा भरपूरसा वेळ वाचतो. जसं रोज भाजीला काय बनवायचं, नाश्त्याला काय बनवायचं याची एक टू डू लिस्ट करून ठेवली, तर या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपला भरपूरसा वेळ जातो. त्यामुळे आपलं डोकंही चिडचिड होतं. हा भरपूरसा विचार केल्यामुळे आपलं डोकं थकल्यासारखं होतं आणि मग आपल्याला काहीही करायची इच्छा होत नाही. हे ऑलरेडी जर प्लॅन असलं तर आपल्या डोक्याला जास्त विचार करायची गरज पडत नाही. सगळं काम शांततेने पूर्ण होतं आणि त्यामुळे आपण थकतही नाही आणि मग तो वेळ आपण स्वतःसाठी वापरू शकतो. जर तुम्हाला या सवयी नसेल तर नक्कीच हळूहळू का होईना या सवयी लावण्याचा प्रयत्न करा. होती सवय. जर तुम्ही मोठ्या कुटुंबात राहत असेल ना तर त्या गृहिणीला तर ही सवय असायलाच हवी. काम वाटून घेणे, नाहीतर मी सुपर वुमन आहे आणि मी सगळे एकटीनंच करणं गरजेचं आहे असं म्हणायचं नाही. घरातल्या प्रत्येकाला एक वेगवेगळा टास्क द्यायचा. जसं घरात लहान मुले असतील तर त्यांना तुम्ही त्यांच्या खेळण्या आवरून ठेवायला सांगू शकता. जेवणाचा ताट सिंकमध्ये ठेवायला सांगू शकता. आता बघा, माझी मुलगी काय करते की कुठलंही काही खाल्लं की ते टेबलवर टाकणार, नाही तर कुठेतरी टाकणार. पण तो रॅपर मी स्वतः कधीच फेकत नाही. तिलाच मात्र उचलून फेकायला लावते. मी तिला हे वारंवार करायला लावते. तिला माहिती आहे की मी टाकलं नाही तर मम्मा रागवणार. त्यामुळे ती आठवणीने टाकते. याबरोबर ती वारंवार पाणी मागत असते. त्यामुळे मी दिवसभराची एक पाण्याची बॉटल तिच्यासाठी भरून ठेवते. त्याचबरोबर आपल्या घरात इतरही लोक असतात, त्यांच्यासोबत देखील काही कामे वाटून घ्यायची. घरातला स्वयंपाक तुम्ही वाटू शकता, रोजची भांडी वाटू शकता, थोडंफार क्लिनिंगचं काम आहे ते त्यांना सांगू शकता. 5वी सवय, नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी हो म्हणणे म्हणजे स्वतःला नो म्हणणं आहे. खरं सांगू, आपल्या प्रत्येक गृहिणीला
प्रत्येक वेळेस हो म्हणायची सवय असते, हे काम मीच करणार. कुठे जायचं असेल तर आपण काय करतो की आपलं महत्त्वाचं काम सोडून देतो आणि त्यांचं काम करत बसतो. हे माणसांच्या बाबतीत होत नाही आणि हे सगळं मी घरातल्या लोकांना ऑब्झर्व करूनच शिकलेले आहे. मी माझ्या कामाला खूप जास्त प्राधान्य देते. मग अशा वेळेस मला कोणी सेल्फिश म्हटलं तरी चालेल, पण मला असं वाटते तो सेल्फिशपणा नाही, त्याला सेल्फ केअर म्हणतात. मला वाटतं जर तुम्ही स्वतःची काळजी घेत नसाल तर इतरही तुमची काळजी घेणार नाही. कारण सर्वात पहिले आपण स्वतःला रिस्पेक्ट द्यायचा. जर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देत नसाल, स्वतःची काळजी घेत नसाल, तर इतर कोणी काय करणार? त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार ना? त्यामुळेच पहिले स्वतः आणि त्यानंतरच दुसरे. मैत्रिणींनो, ॲज अ कंटेंट क्रिएटर मला नेहमी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हही कमेंट येत असतात. त्यातल्या काही निगेटिव्ह कमेंट मला तुमच्यासोबत शेअर कराव्यासे वाटते. तर एक रिसेंटलीच कमेंट आली होती की ताई, तुम्हाला यूट्यूबवरून पैसे मिळतात तर चांगले कपडे घालत जा. तर मला सांगायचं आहे की कुठल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घाणेरडे कपडे घालून व्हिडिओ शेअर केला. फक्त मला एकदम नवीन कपडे घालता येत नाही, कारण माझं रोजचं रुटीन मी शेअर करत असते, क्लिनिंग करत असते आणि नवीन कपडे घातले की ते सगळे खराब होतात. पण मी त्यांच्या कमेंटला वाईट म्हणून घेतलं नाही आहे. मी तुमच्यासोबत चांगले चांगले कपडे घालून व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल, पण रोज पॉसिबल होत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छानसा ड्रेस घातला होता, कारण मला कीर्तनासाठी बाहेर जायचं होतं. पहिले तर विचार केला की पूर्ण व्हिडिओज त्या कपड्यांवर बनवावा, पण मला त्या कपड्यांमध्ये खरंच कम्फर्टेबल वाटत नव्हतं. त्यामुळे मी माझे कम्फर्टेबल कपडे घातले आणि त्यानंतरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण मला जेव्हा जमेल तेव्हा मी नवीन कपडे घालण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कमेंट जी या व्हिडिओशी रिलेटेड आहे त्यामुळे शेअर करते आहे. मला एक कमेंट आली होती की तुम्ही तर मस्त असे सिंगल फॅमिलीमध्ये राहता, त्यामुळे तुम्हाला सगळं व्हिडिओ करणं, वेगवेगळे कपडे घालणं सगळं पॉसिबल होतं. एवढे काही ब्लॉगर आहेत त्या सिंगल फॅमिलीमध्ये राहतात आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, अशी काहीतरी कमेंट होती. मला आठवत नाही, बरेच दिवस झाले. म्हणूनच मी विचार केला की हा व्हिडिओ शेअर करताना ही कमेंट देखील तुमच्यासोबत शेअर करावी. मी देखील जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. इवन मला मुलगीही आहे, सासू सासरेही राहतात. सगळं बिंदासपणे करतो म्हटलं तर होत नाही, पण मी माझं एक रुटीन सेट केलं आहे आणि तुम्हाला देखील या व्हिडिओच्या थ्रू मी तेच सांगितलं. आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही, तो काढावा लागतो. त्यासाठी मी एक रुटीन सेट करा आणि नक्कीच तुम्हाला दिवसाचा अर्धा तास नाही तर दिवसाचे 2 तास मिळेल. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही मात्र व्हिडिओला लाईक करता पण कमेंट करायला विसरता. मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला त्रुटीही जाणवित असतील तर ते देखील बिंदासपणे कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. आणि शेवटी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.